ठरल्याप्रमाणे त्यामुळं करणाऱ्यांनी परंतु निवडणूक आहे, निवडणुकीला धैर्यानं युक्तीनं आणि आपल्या सगळ्या ताकदीनिशी सामोरे जायचं असतं आणि ती निवडणूक ही स्टीव्ह जॉबचं एक वाक्य आहे, ज्याने ॲपल फोनचा निर्माता तो सांगतो, सकाळी उठल्यानंतर आरशाच्या समोर उभा राहिल्यावर मी त्या आरशाच्या समोर उभा राहिल्यावर बघतो आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे, तर मी कोणतं महत्त्वाचं काम करेल असं म्हणून सुरुवात करतो आणि त्या दिवशी ते जे मला म्हणजे आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे आणि मला काय काम करायचं तर ते काम प्रायोरिटीवर घेतो आणि मी कामाची यादी बनवतो आणि त्या कामाला त्या ठिकाणी संपवतो. अशा पद्धतीचं काही लोक काम करत आहेत. आपल्याकडे मात्र त्या ठिकाणी आपली अवस्था काय आहे ही वेगळं सांगायची गरज नाही. गेली 40-50 वर्ष त्या ठिकाणी आज आमचे सहकारी मित्र आज मोहोळला आमदार झालेले राजाभाऊ खरे साहेब येणार होते, परंतु त्यांच्या सोलापूरच्या मिटिंगमुळे त्या ठिकाणी आता येता आले नाही. परंतु शहापूरकर साहेब राजाभाऊ खरे आणि माझ्या निमित्तानं पंढरपूरला 2 आमदार त्या ठिकाणी मिळाले आणि मागच्या काळात आपण बघितलं तर 4 आमदार आपला तालुका निवडून देत होता, पण 1 आमदार आपल्या तालुक्याचा नव्हता आणि हे यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला संधी मिळाली आणि या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्या 42 गावं पंढरपूर तालुक्याची तर एक ना एक गावानं त्या ठिकाणी मताधिक्य दिलं, भरभरून प्रेम दिलं. 78 गावं त्यातून पण 750 मताचं लीड आहे. आपल्या गावातून पण जवळजवळ 27,000चं लीड आलं आणि माळशिरसच्या मतदारसंघ 14 गावातून पण 3,000चं लीड आलं आणि मग आपल्याला सगळा मिळून त्या ठिकाणी प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या जीवावरती आपण पंढरपूर शहरात आहे, मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात असताना देखील आपण सगळ्यांनी तिथं असणाऱ्या पाहुण्याला, मित्राला, दोस्ताला सांगून त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी मी 3.5 लाख लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं, परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तिथपर्यंत पोहोचलो आणि आपल्यामुळं लोकांनी मतदान रूपी आशीर्वाद दिला आणि निवडून दिलं. म्हणून आज त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्यासमोर बोलायला उभं राहण्याची संधी मतदार राजांनी माढा मतदारसंघात घेतली. निवडून आल्यानंतर शहापूरकर साहेब त्या ठिकाणी शपथ घ्यायला विधिमंडळात जात असताना, विधानसभेची पायरी चढत असताना ज्या पद्धतीनं पांडुरंगाचे आपण दर्शनाला जाताना नामदेव पायरीला डोकं टेकतो, तेच मनात भाव घेऊन त्या विधानसभेच्या पायरीला डोकं टेकून पाया पडून वर त्या ठिकाणी पाऊल ठेवलं. विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये गेल्यानंतर शपथ घेताना पंढरीच्या पांडुरंगाला, आई माणेश्वरीला नमन करून, सर्व महापुरुषांना नमन करून, मतदारसंघातल्या सगळ्या मतदार राजांना, आईवडिलांना नमन करून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतरचा एक भावनिक प्रसंग आहे की तिथं बसलेल्या सर्व माझ्या माऊली त्या दिवशी शहापूरकर साहेब आम्हाला बॅच मिळतो आमदार झाल्या. आईला मी सोबत घेऊन गेलो होतो आणि आईला घेऊन गेलो आणि शपथ बघितल्यानंतर तो बॅच मिळाल्यावर आईच्या हस्ते तो बॅच लावला आणि आईच्या डोळ्यातून थरकेन आसवाची धार आली आणि आईने घट्ट मिठी मारली आणि आईला खूप आनंद झाला. त्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद होता तो माढा मतदारसंघाच्या मतदारांनी, तुम्ही सगळ्यांनी मतदानासाठी प्रवृत्त केलेल्या या सर्व साथीदारांमध्ये त्या ठिकाणी मिळाला की आईच्या चेहऱ्यावरचं जो आनंद होता, आईने बघितलेलं त्या ठिकाणी मुलाबद्दलचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं आणि ते आपल्या सगळ्यांमुळे झालं होतं. मला त्या मगाशी बोलताना सांगितलं, अधिवेशन नागपूरचं पहिलं होतं. अधिवेशनामध्ये मी नवीन आमदार, त्यामुळं बोलायला संधी मिळते का नाही, नियम काय माहीत नाही,
म्हणून जाताना शापूरकर साहेब नियमाचं पुस्तकच घेतलं वाचून काय कसं बोलायला लागतंय, कोणत्या अंगावर बोलावं लागतं, आपल्याला औचित्याचा मुद्दा कोणता, तारांकित कोणता, 192 काय 293 कोणाची चर्चा असते, ती सगळा अभ्यास करा आणि मग त्या ठिकाणी त्याचे प्रश्न टाकल्यामुळे बोलायला संधी उपलब्ध झाली. 5 दिवसाचं अधिवेशन होतं. पहिल्या दिवशी फक्त शोक प्रस्ताव घेतला जातो आणि त्या दिवशी कामकाज चालत नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही प्रयत्न केला, आम्हाला बोलायला नव्हतं. आता म्हणलं तिसऱ्या दिवशी बोलायला नाही मिळालं तर अवघड होते, म्हणून अध्यक्षांना भेटायला गेलो विधानसभेचे आणि पत्र दिलं, साहेब आम्हाला बोलायला संधी द्या. मग ते अध्यक्ष मला म्हणले की PA येतं म्हणजे तुम्ही कसं का आला. आम्ही म्हणलं साहेब आम्हाला बोलायला नाही संधी मिळाल्यावर कसं होणार, आम्ही काय लोकांना सांगायचं आणि आग्रह केला आणि अध्यक्षांनी सांगितलं यांचं पहिल्या नंबरला लावा, माझं पहिल्या नंबरला नाव आहे. आणि मग मी अधिवेशनामध्ये मी प्रचारात देखील बोललो की मराठा आरक्षणावरती पहिला प्रश्न उचलला. धनगर समाज असेल, महादेव कोळी समाज असेल, लिंगायत समाज असेल, त्या ठिकाणी मुस्लिम समाज असेल, सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलं. माड्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला. आपल्या मगाशी शापूरकर साहेबांनी सांगितलं, मी नुसत्या माड्याबद्दलच नाही तर पंढरपूरबद्दल देखील बोलण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे ही मागणी पहिल्यांदा विधानसभेत आपल्याला करण्यात येईल. जोपर्यंत हा जिल्हा होणार नाही तोपर्यंत इथली कार्यालय मोठी होणार नाहीत, इथं अजून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, इथं अधिकारी येतील, वेगवेगळे एसटी ऑफिस होईल, कलेक्टर ऑफिस होईल, इथं जिल्ह्याची सगळी योजना इथून होईल. आणि आज आपला जिल्हा बघितला तर अक्कलकोट कर्नाटकला मंडळे आणि इकडं भीमानगर करमाळ्याचं कुठलं टोक नगर परिषद आणि इकडून बार्शीचं टोक बघितलं आणि इकडं सांगोल्याचं टोक बघितलं तर किती मोठा जिल्हा झाला आहे. आणि आपल्या लोकांना त्या ठिकाणी सोलापूरला जाण्यापेक्षा पंढरपूर जिल्हा झाला तर आपल्या ह्या 5-6 तालुक्याचा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं विकास करण्याच्या दृष्टीनं आपल्याला निधीची पण कमतरता आहे, निधी देखील येईल अशा पद्धतीची मागणी मग जिल्हा झाला की जिल्ह्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला विमानतळाची मागणी केली. MIDCच्या बाबतीत तर शापूरकर साहेब सांगितलं 40 वर्ष झाला हा विषय. मी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. आता अजून 4 दिवसांना पुन्हा त्यांची कमिटी इथे मेंढापूरच्या MIDCचा पाठपुरावा करतोय आणि ह्या मेंढापूरची MIDC व्हावी म्हणून 2000 एकर जमीन शेतकरी द्यायला तयार आहे. इतका मोठा प्रतिसाद मिळतो आणि याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी आम्ही करून घेतो. नक्की ह्याचा आपल्याला पुढच्या काळामध्ये रिझल्ट यायला लागेल. रिझल्ट यायला थोडा वेळ लागेल परंतु नक्की रिझल्ट येईल. आज आम्ही कामाला सुरुवात केली. एक उदाहरण सांगतो, आपण रोकड्याला जातो, रोकड्याच्या आणि आष्टीच्या मध्ये एक खड्डा बघा कॅनलवर. 4 वर्षापूर्वी शापूरकर साहेब रस्ता हँडवर झाला जाधव साहेब. 4 वर्षापूर्वी MSRDCचा रस्ता पूर्ण केला आणि त्या पुलावर म्हणजे कॅनलवर एक पूल बांधण्यात आला. त्या पुलाची परवानगी पाटबंधाऱ्याकडनं MSRDCला मिळाली राहील आणि 2000 साली एकदा 2021ला 22ला त्यांनी MSRDCने प्रस्ताव दिला आणि पाटबंधाऱ्याला मंजुरी दिली. 4 वर्ष मी जाताना आमदार झाल्यापासून तिकडं चाललो की मी फोन करायचो. तिथं एक मॅडम आहे त्यांना विचारायचं काय कृती आहे काढली का. मग तिथं मानेसाहेब म्हणून होते, त्यांना विचारलं, लाईनवर घेतलं, झाली का फाईल पुढे गेली का, खांडेकर साहेबांनी गेली का, तिथून पुढं कुठं धोमा साहेबांनी. आणि मागच्या 4 दिवसापूर्वी येताना त्यांनी मंजुरी आहे. या कामाला 4 वर्ष परवानगी मिळाली नाही. मला ती 10-12 दिवसात नाही हे काम दिसणार नाही. व तिथून जाताना ज्याची गाडी आदळली त्या मात्र दुवा मिळाला. हे काम आहे. स्वतःला वाटलं पाहिजे ह्या कामात मला आनंद मिळाला, मी ते काम करायला प्रयत्न करतो. आता आपल्या इथं पंढरपूरचं आपल्या इथून आपण नवीन पुलावर जातोय. नवीन पुलाच्या बाहेर वळण आहे, त्या वळणामुळं अपघात होता. तर तो अपघात टाळावा म्हणून तो रस्ता सरळ करता येईल. वळण आहे 65 चक्राकडनं तो सरळ करावा म्हणून परवा मी आता तो रस्ता मंजूर झालाय.
अंबाबाई पटांगण आहे का, अंबाबाई पटांगणापासून ह्या नवीन पुलावर एक लेअर पडणार कार्पेट आणि तिथून पुढं सिमेंटचा रस्ता होणार. मग आता ह्याच्यात प्रोव्हिजन काय केली आहे तर रस्ता झालाय, आत्ताच झालाय, म्हणून त्यांनी असं म्हणले की फक्त ह्याच्या इकडं 1.5 मीटर वाढवू आपण. 5.5 मीटर रस्ता आहे, 7 मीटरनं तयार केला, तर आत्ता 3 रस्त्यापर्यंत 10 मीटर करायला हवं. तर आमचं म्हणणं काय आहे की आज ना उद्या खराब होणार आहे काम, सगळं सिमेंट रोड आहे आणि एवढ्यात 10 ते 9 किलोमीटरला डांबरी टोल आणि सगळ्यात जास्त वाहतूक तिथं आहे. तर मी तो प्रस्ताव बदलण्यासाठी पाठपुरावा करतो आणि तो 10 मीटर रस्ता हा आपल्या इथं 15 किलोमीटरचा 10 मीटर रुंदीचा सिमेंट व्हावा ह्याचा पाठपुरावा करतो. सिमेंट होण्याचा फायदा काय होईल तर तो 30 वर्ष आपल्याला होणार नाही. परत जाताना देगाव आणि सुस्ते 2 गावं रस्ता लागतो, तर त्या 2 गावामध्ये 12 मीटर रस्ता करायचा, डिवायडर टाकून दोन्ही बाजूला लाईट लावायला. ते रिव्हिजन करून घेतलं. 274 कोटी रुपयाचं काम आहे. आता कुरुलपर्यंत जाणार आहे आणि त्या कामाचा पाठपुरावा करून त्याच्यातल्या असलेल्या त्रुटी काढून त्याची उंची, लांबी, रुंदी बघून इस्टिमेट चेक करून आपल्या या पुलापासून रुंदी पकडून त्याचा फायदा काय आणि इकडून येणाऱ्या वाहतुकीला आपल्याला जो रस्ता आज आपल्याकडे येतोय तो जर 10 मीटर रुंदीचा झाला आणि तो सिमेंट रोड झाला आणि डिवायडर टाकला पाहिजे. 3 रस्त्यापासून ह्याच्यापर्यंत पुलापर्यंत डिवायडर असला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी मी त्या ठिकाणी केली. आता हा पंढरपूरच्या शहराच्या निगडीत आहे, येतो मात्र मतदारसंघात, परंतु माझा आपल्याला सांगण्याचा उद्देश काय तर एवढ्या बारकावी मी त्या कामात बघतोय आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये त्या कामाचा रिझल्ट येईल आणि अपेक्षित यश लोकांना जे असणाऱ्या सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे त्या मिळतील. आपल्या इथं केळी संशोधन केंद्रासाठी आम्ही प्रस्ताव दाखल केला. 1000 बेडचा आपल्याला रुग्णालयाचा GR निघालाय शहापूरसाठी, माहिती असेल आपल्याला. मी परवा आंबेडकर साहेबाला भेटून त्याबाबत निवेदन दिलं आणि 1000 बेडचं हॉस्पिटल चालू व्हावं त्यासाठी जागेची उपलब्ध करून त्या 1000 बेडच्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी आपण मेडिकल कॉलेज म्हणून रूपांतरित करू, जेणेकरून दोन्ही कामं होतील. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं आणि इथं येणारा भाविक जास्त आहे. इथं वर्षाला जे तुम्ही आता नदीच्या पलीकडं आरोग्य शिबिर घेताय त्याऐवजी हे 1000 बेडचं हॉस्पिटल त्या तिथं घ्यावं आणि त्या माध्यमातून सगळ्याच कृती व्हाव्या. आज पंढरपूरच्या लाईटचा प्रश्न आहे, आज शहराला जाणवत नाही पण ग्रामीण भागाला जाणवतो, म्हणून आम्ही पंढरपूरच्या बाजूला 400 kVचं मोठं सबस्टेशन मागणी केली. ते झालं तर आपल्या पुढच्या 20 वर्षाचा प्रश्न मिटणार आहे. आज पंढरपूरला सर्कल ऑफिसची मागणी केली. सर्कल ऑफिस म्हणजे जसं इलेक्ट्रिक बोर्डाचं सोलापूरला जिल्ह्याचं ऑफिस आहे, तर आम्ही म्हणतोय की पंढरपूरला जिल्ह्याचं ऑफिस द्या आणि इथे 4-5 तालुके जोडून द्या, जेणेकरून जसं पुण्याचं एक सर्कल ऑफिस आहे, बारामतीला एक सर्कल आहे, तर त्या जिल्ह्यात 2 होते पण आमच्याकडे का नाही. आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो. ही कामं आहेत. उद्या ज्यावेळेस सर्कल ऑफिस जिल्ह्याचं इथं होईल तिथं 100-200 लोकांना रोजगार देखील निर्मिती होईल. मग शहरातले असतील, ग्रामीणमधले असतील, ज्याला ज्याला नोकरीच्या संधी उपलब्ध व्हायच्या त्या करण्याच्या दृष्टीनं आम्ही पाठपुरावा करतोय. ही कामं आज शहापूरकर साहेब दिसणार नाही, परंतु तुम्हाला काही दिवसांनी ह्या कामाचा रिझल्ट जाणवायला लागेल आणि त्यावेळेस मात्र आपण विचार कराल की किती मी पुढचा विचार करून ह्या कामाचा पाठपुरावा करतोय. ह्याच पद्धतीनं पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये जे अपेक्षित असलेला विकास आहे तो खरा होतोय का आणि मग त्या ठिकाणी येणाऱ्या 4-6 महिन्यात, आता 4 महिन्यात आपल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लागणार. त्या लढत असताना आम्हाला नेमकं काय पाहिजे तर पंढरपुरात येणाऱ्या भाविकाला सुखसुविधा देत असताना पंढरपूरच्या भाविकाच्या माध्यमातून पंढरपूरचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी रेल्वे आपल्याला रोज मुंबईची असली आणि त्याला AC असली पाहिजे. नाहीतर गरीबाचा रथ म्हणून नाव दिले पंढरपूरला येणारी मुंबईची 1500
लोक जर रोज 5,000 रुपये खर्चणारे आले तर पंढरपुरात त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न वाढेल। अशा पद्धतीचं विमानतळाच्या बाबतीत जसं आपण मागणी केली तसंच आपण पर्यटनाच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय। उजनी धरणावरती 282 कोटी रुपये मंजूर झाले। त्या 282 कोटी रुपयात आपल्याला क्रूज बोट, हाऊस बोट, त्या ठिकाणी जेट बोट, एअर बोट, ज्या मोठ्या सगळ्या बोट आहेत ज्याच्यात 2 माणसं 4 माणसं 120 माणसं बसून त्या ठिकाणी जल पर्यटन होईल आणि त्या माध्यमातून आपल्या भागाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। आणि तिथं रिसॉर्ट्स, मग साधी घरं, 3 स्टार आणि 5 स्टार पद्धतीची घरं राहायला होतील आणि तिथे लोक येऊन त्या ठिकाणी आपल्याला विकेंडचा कन्सेप्ट करतील। त्या माध्यमातून आपल्या लोकांना रोजगार निर्मिती होईल। त्याचबरोबर आपण 5 पर्यटन स्थळ डेव्हलप करायला घेतो। त्यामध्ये पंढरपूरला आपण देगावच्या शेजारी असलेली देवी, तिथं आपण आता 5 एकरावरती त्या ठिकाणी कृषी पर्यटन, तिथं 20 घरं असतील आणि त्या 20 घरात लोक येतील, राहतील, तिथं सगळ्या सोयी सुविधा असे 5, मग तिथं करमाळ्यात एक ठिकाणी आहे, सोलापूरला आहे, अकलाई देवीला आहे, असं 5 ठिकाणी कृषी पर्यटन करतोय। त्याचबरोबर आमच्या मायमाऊलीत आहेत त्या ठिकाणी 5 ठिकाणी आपण मॉल करतोय। याचा प्रस्ताव दाखल केला की जेणेकरून महिला बचत गट होत आहेत, परंतु महिला बचत गटानं केलेले जे उद्योग म्हणजे आहेत त्यात जे पदार्थ तयार केले, प्रॉडक्ट आहेत ते विकायला मार्केट नाही, म्हणून 20 गुंठ्याचे असे त्या ठिकाणी मॉल तयार करायचे आणि तिथं महिला बचत गटाचे सगळे प्रॉडक्ट विकायला ठेवायचे आणि त्या माध्यमातून तो आपल्याला पुढच्या काळात रोजगार होईल। मग सोलापूरला एक, पंढरपूरला एक त्यातला मॉल होईल। आज आपल्याला हायवेला आरंभला एक मागणी केली आपण, जिथं जिथं गर्दीचं ठिकाण आहे तिथं हे त्या ठिकाणी आणायच्या पद्धतीचं काम करतोय। आज शापूरकर साहेब हे सगळं सांगत असताना मागच्या काळात आपण बघितलं असेल की या गोष्टीवर चर्चा होत होती का? तू कोणाच्या पार्टीचा, मी कोणाच्या पार्टीचा, राजकारणाच्या पलीकडे, परंतु आम्ही मात्र आता विकासावरच बोलतोय, निवडणुकीत विकासावर बोललोय। उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला देखील शापूरकर साहेब आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू आणि जिंकूनही देखील दाखवू। पंढरपूर शहरामध्ये आपल्याला आज देखील बागेचे टेंडर निघाले, मी विधानसभेत देखील प्रश्न मांडला, परंतु प्रत्यक्षात टेंडर झालं नाही, काम नाही झालं। त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। आपल्या या काकरिया तलाव व्हावा म्हणून आपला जो यमाई तलाव आहे ह्याच्या देखील मागणी केली। काकरिया तलाव, ज्या काकरिया तलाव म्हणजे त्या गोल पेरी त्या ठिकाणी आपल्या अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये अहमदाबादला काकरिया तलाव आहे, त्याच्या बाजूला अम्युनिटी पार्क, ॲव्हेंचर पार्क, लहान मुलांची खेळणी, प्राणी संग्रहालय, चौपाटी टाईप असं त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी केलं। 3D शो, ओपन थिएटर अशा पद्धतीचं काम तिथं होऊ शकतं आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या व्यवसायाला आपल्या विद्यार्थ्यांना आणि पंढरपूर आल्याला माणूस एक दिवस मुक्काम करून त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। अशा पद्धतीचं काम करत असताना आता आम्ही शापूरकर साहेब ठरवलं की पंढरपूर शहराला 2 दिवस द्यायचे आणि 2 दिवस त्या ठिकाणी प्रत्येकाच्याकडे जायचं, गल्ली बोळात जायचं, भेटी घ्यायच्या, सगळीकडे जायचं आणि ह्याच्या प्रश्न समजून घ्यायचे आणि उद्याच्या काळामध्ये याची उत्तरं शोधायची। आमचे मित्र राजू खारे साहेब असतील, मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, महाविकास आघाडी असेल आणि समविचारी सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आपल्याला या भागात विकासाचा पर्व सुरू करायच्या दृष्टीने आम्ही काम करू। या माध्यमातून नगरपालिका या निवडणुकीमध्ये उद्याच्या काळात नागरिकांचे नेमके प्रश्न काय आणि ते प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नावरती आपल्याला काम करायचे। मगाशी शापूरकर साहेब आपण म्हणला आपल्या इथं पंतप्रधान आवास योजना झाली, परंतु त्याचं कमिशनमुळं त्या ठिकाणी योजना बंद करायची। ती जर त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने झाली तर ती आपल्या सगळ्या पंढरपूरकरांसाठी खूप चांगलं। 982 घरं त्या ठिकाणी आहेत आणि 998 लोकांनी त्याचं बुकिंग केलं 10,000 रुपये भरून। आज 50% लोकांचे पैसे व्याजानं काढून त्या ठिकाणी भरले, हप्ते भरले आणि आज घर मिळाले। 80% बिल्डिंग तयार आहे, फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरचं आणि कुणाचं इथं भांडण आहे
आणि जे भांडण मिटलं ते सगळं मिटतंय. विधानसभेत त्याबाबत प्रश्न विचारला. आता मला मंत्र्यांचे लेखी उत्तर आले की त्याच्यावरती बैठक लावली आणि त्या कॉन्ट्रॅक्टर आणि आम्ही सगळेजण बसून त्याच्यावर तोडगा काढून तो प्रश्न मार्गी लावायचा करतोय. मगाशी आमच्या मारुतीने बोलताना सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं. नक्की त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आपल्या भागातले सर्व महापुरुषांचे अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक होण्यासाठी, त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचा पुतळा होण्यासाठी जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं आपण त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका आम्ही घेऊ. आपल्या रस्त्याच्या बाबतीत असेल, जिथं अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू. पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्याचं सहकार्य आज जसं आम्हाला आत्तापर्यंत तुम्ही दिलंय तसंच पुढच्या काळात द्यावं अशी मी आपल्या सगळ्याला विनंती करतो. आपण ज्या ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत मागण्या केल्या ते सगळे विषय पुढच्या काळात देखील करण्यासाठी पाठबळ त्या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्यासोबत राहील. आपल्या सगळ्याचा आशीर्वाद, प्रेम असंच मिळत राहो. आपल्या सगळ्याच्या माध्यमातून पुढील विकास कामाला देखील त्या ठिकाणी जरी माड्याचा आमदार असलो तरी माड्याला देखील तेवढाच वेळ देतोय आणि पंढरपूरला देखील वेळ देतोय. मुंबईला जाऊन देखील त्या ठिकाणी आपल्या इथं शापूरकर साहेब आपल्याला की नवीन एसटी स्टँड झाले चंद्रबागा एसटी स्टँड होऊन किती दिवस झालं, 1 वर्ष होऊन बांधकाम झालं. उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं, पण त्याच्यात असणारी गाडी जे आहे त्याचं टेंडर झालं. ते जर झालं तर त्या गाडी व्यवसाय कोणतं टाकेल, त्यातनं ती चालू बिल्डिंग होईल. आता काय अवस्था होत्या बिल्डिंगची, बंद पडलंय. जर ती बिल्डिंग चालू झाली तर व्यवसाय चालू होते, परंतु याच्यावर कुणाचंही लक्ष नाही. बारकाईनं लक्ष देऊन आम्ही देखील त्याची मागणी केली आहे. अशाच वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतोय. त्या ठिकाणी आपल्या इथं बाहिराव सारखे आमदार होऊन गेले, भारतनाना भालके साहेब सारखे, सुधारमंत परिचारक साहेब, औदुबरांना साहेब असे आमदार होऊन गेले. त्यांचा आमदारांची सगळ्यांचे पुतळे बसतोय म्हणून आमदार चौक करायचं एक संकल्पना त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला करायचं. आणि आपण सगळेजण, मला खात्री आहे की पाठबळ द्याल. मला या कार्यक्रमाला बोलवलं, माझी त्या ठिकाणी साखरपुडा केली, आपण मान सन्मान दिला, सत्कार समारंभ केला. आपलं सगळ्याचं प्रेम असंच मिळत राहू आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून या पंढरपूर आणि तालुका आणि शहर आणि महा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपलं बळ मिळत राहू एवढी विनंती करतो. मला या कार्यक्रमाला खरं तर मी काल मुंबईला होतो, मला मारुतीचा सारखा आग्रह होता. माझ्या अंदाजे 50 फोन केले असतील त्यांनी यावं लागते आणि येण्यासाठी त्या ठिकाणी मी सगळे आता विषय सोडून त्या ठिकाणी इथं मारुतीचा सत्कार घेण्यासाठी आलोय. आपल्या गल्लीच्या वतीनं, आपल्या चौकाच्या वतीनं सत्कार आपण केला, मान सन्मान दिला, त्याबद्दल आपलं सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं जय. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.